नमस्कार. मी दिनार सोहोनी. माझं चॅनल यूट्यूबवर @the_law_point यूट्यूब आत्ता बोलणारे महाराष्ट्रातली म्हणजे मुंबईतली जी स्थिती आहे त्याच्यावरून. मुंबईतला जो सगळा भयंकर किऑस चालू आहे व्ही टी मैदानावर, आझाद मैदानावर, व्ही टीला, तो बघितल्यावर मला प्रश्न पडला आहे कालपासून की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे कोण, जरांगे का फडणवीस? जरांगे मुख्यमंत्री असल्यासारखीच पोझिशन आहे. जरांगे कोर्टाचं ऐकत नाही, पोलिसांचं ऐकत नाही, फडणवीसचं तर नाहीच नाही. त्यांच्या उपसमिती जी काय त्यांनी नेमली राधाकृष्ण विखे पाटीलांच्या नेतृत्वाखाली तिचंही नाही. याच्यावरून मला गांधींच्या सविनय कायदेभंगाची आठवण झाली. सविनय कायदेभंग, विनय आली एकदम, पण कायदेभंग. तसं जरांगे करत आहे सध्या असं वाटतंय. जर का तुम्हाला हवी तेवढी माणसं आणून, कोर्टाने 5,000ची परमिशन दिली असताना 1,00,000 माणसं आणून, 5 वाहनांची परमिशन दिलेली असताना हवी तेवढी वाहनं आणून, रस्ता बंद करून, केऑस करून सिटीमध्ये गव्हर्नमेंटला त्रास देत असाल आणि आपल्या मागण्या मनवायला म्हणजे मानायला भाग पडत असाल, ही दादागिरी झाली. आणि अशी दादागिरी करून जर का तुमच्या मागण्या मान्य होत असतील तर मग बाकीच्या ज्या कम्युनिटीज, बाकीचे जे समाज आहे, ओबीसी आहे, आणखीन जे काही समाज असतील, समाजाच्या संघटना असतील, त्यांना एक प्रकारे सिग्नल आहे. हा सिग्नल काय आहे की तुम्ही संख्याबळ जमवा, भरपूर गर्दी जमवा आणि वाटेल ते करा. गव्हर्नमेंटला नमतं घेण्यावाचून पर्याय नाही. त्याच्यामुळे मला प्रश्न पडला, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे कोण? फडणवीस आहेत का जरांगे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे? हा एक बाकीच्या कम्युनिटीना एक सिग्नल आहे की तुम्ही पण आमच्यासारखंच वागा, अशीच आंदोलन करा, केऑस निर्माण करा, कायद्याचं पालन करू नका, मंत्र्यांचं, पोलिसांचं, मुख्यमंत्र्यांचं ऐकू नका, म्हणजे मागण्या मान्य होतील. हा केऑस आहे. आणि फडणवीस सरेंडर झाले तो, म्हणजे त्यांच्यापुढे काही इलाजच चालत नाही आहे. हे जे आंदोलक आले त्यांनी पूर्ण व्ही टी स्टेशन ऑक्युपाय केलं आहे, रोड्स ऑक्युपाय केले, मागण्या मान्य झाल्याची ते जाणार नाही आहेत आणि यांच्यावर लाठीमार करायची सोयच नाही. जरांगे म्हणालेलं आहे की एकाला जरी लाठी बसली तरी बघा तुमचं गव्हर्नमेंट उलथवून टाकेन. आणि आता गव्हर्नमेंट उलटल्याचाच जमा आहे. कारण गव्हर्नमेंट असून जर का डिसिजन घेता येत नसतील, डिसिजन घेतलेले इम्प्लिमेंट करता येत नसतील, तर मग त्या गव्हर्नमेंटचा फायदा काय? देर इज नो गव्हर्नन्स ॲट ऑल. म्हणजे माझ्या दृष्टीने म्हणाल तर आत्ता देर इज नो गव्हर्नन्स. ओबीसींची पण आंदोलन, साखळी उपोषण चालू आहे नागपुरात, साखळी आंदोलन चालू आहे. कारण त्यांच्या आरक्षणावर गदा आले तरी ते कमी आक्रमक आहेत असं मला वाटतं. ओबीसींच्या जागी दुसरा कुठला समाज असता तर व्हायलेंट झाला असतं. ओबीसी कमी आक्रमक आहेत आणि ते फार उशिरा जागे झालेत. पण त्यांना पण सिग्नल आहे आणि तुम्ही पण आमच्यासारखे वागा. आणि जरांगे जे म्हणाला होता की मी गव्हर्नमेंट उलटवून टाकीन, ते आता मला खरं होईल असं वाटतंय. म्हणजे कदाचित माझी अशी इच्छा नाही आहे पण मला असं वाटतं आहे की फडणवीसांना राजीनामा द्यावा लागेल, त्याच्या जागी दुसरा मुख्यमंत्री येईल आणि मग त्या मुख्यमंत्र्यांना फडणवीसांच्या एवढ्या शिव्या बसणार नाहीत. कारण ते ब्राह्मण नसतीलच, ब्राह्मण नाहीच आहे कोणी. अजित पवार ब्राह्मण नाहीत, एकनाथ शिंदे ब्राह्मण नाहीत. आत्ताच इलेक्शन झाल्यामुळे परत इलेक्शन घेता येणार नाहीत. त्याच्यामुळे जर का दुसरा मुख्यमंत्री आला, एकनाथ शिंदे किंवा अजित पवार, तर दोघंही मराठा असल्यामुळे किंवा रादर ब्राह्मण नसल्यामुळे जरांगेंचे शिव्याशाप तरी कमी होतील फडणवीसांच्या वरती. त्यामुळे फडणवीस जाणार असं मला असं वाटतंय की मुख्यमंत्री म्हणून त्यांना आता राहता येणार नाही, जाणार. कारण अमित शहा दिल्लीहून आलेले आहेत, ते आता मुंबईत पण येणार आहेत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी. आणि त्यांनी माहिती पण घेतलेली आहे प्रायमरी आंदोलनाविषयी. कारण असाच किऑस चालू राहिला तर माझ्या दृष्टीने राष्ट्रपती शासन, राष्ट्रपती राजवट लागू करण्यापासून दुसरा पर्याय राहणार नाही. जर का एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडे या दोघांपैकी कोणाही एकाकडे जर का मुख्यमंत्रीपद देता येत नसेल तर हा किऑस टाळण्याचा एकमेव उपाय म्हणजे राष्ट्रपती शासन. आणि राष्ट्रपती शासन इंडेफिनेटली इम्प्लिमेंट करावं लागेल. तरी पण हे आंदोलन शमणार नाही. याचा सिंपल अर्थ असा, जो कोणाचाच ऐकत नाही तो राष्ट्रपतींचं कशाला ऐकेल? राष्ट्रपती शासन म्हणजे राष्ट्रपतींकडे सर्वाधिकार, तर हा माणूस राष्ट्रपतींचं तरी कशाला ऐकेल? जो कोणाचंच ऐकत नाही, कायद्याचं ऐकत नाही, कोर्टाचं ऐकत नाही, गव्हर्नमेंटचं म्हणजे मुख्यमंत्र्याचं ऐकत नाही, पोलिसांचं ऐकत नाही, तो राष्ट्रपतींचं काय ऐकेल? त्याच्यामुळे राष्ट्रपती शासन जरी आणलं तर हे आंदोलन चालूच राहील. बरं, लाखो लोकांना का तुम्ही काय अटक करू शकत नाही? मी माझे ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बोललेलो होतो, तुरुंग ओव्हर क्राऊडेड आहे, यांना ठेवणार कुठे अटक करून? अटक करता येत नाही. जरांगेंना पण अटक करता येत नाही. जरांगेंना अटक झाली तर समाज आणखीन व्हायलेंट बनेल.
समाज सध्या जरांगेच्या भजनी लागलाय आहे, कच्छपी लागलाय आहे समाज सध्या जरांगेंच्या. जरांगे म्हणतील ती पूर्व दिशा. जरांगेच सगळं काय हँडल करते आहे. जरांगे जवळजवळ नाही 100% महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच आहे. आणि जरांगेनी त्यांनी पण सांगितलं आहे की जर का मला अटक करून तुरुंगात ठेवलं तर तुरुंगातून मी उपोषण करेन. बरं, त्यांना मरू देणं परवडणारच नाही, गव्हर्नमेंटला पोडायलाच परवडणार नाही. आणि त्याच्यानंतर मग दंगली होतील जरांगेंना काही झालं तर. त्याच्यामुळे फडणवीस अक्षरशः भयंकर मोठ्या धर्मसंकटात सापडलेत. माझ्या मते त्यांनी स्वतंत्र राजीनामा देऊन त्याच्यातून बाजूला व्हावं, अंग काढून घ्यावं आणि मग जाऊ दे, काशीत जाऊ दे सगळं. आमच्या भाषेत मी काशीत जाऊ दे, बघूया काय करतात ते. दुसरा मुख्यमंत्री होऊन मागण्या मान्य करतोय का? पवार काय म्हणतात का? पवारांचं काही से आहे का की माझ्या माणसाला मुख्यमंत्री करा? अजित पवारांचं काय से आहे का? एकनाथ शिंदेंचं काय से आहे का? त्यांना निस्तरू दे. ब्राह्मण नको आहे तर फडणवीसांनी बाजूला व्हावं. मला तर वाटतंय फडणवीस बाजूला नाही झाले तरी त्यांना बाजूला व्हावं लागेल. म्हणजे कदाचित दिल्लीहून तसा आदेश येईल. कारण केओटिक स्थिती ही, केओटिक म्हणजे काय, निर्णायक, मी परवा बोललो तसं निर्णायक स्थिती आहे. आणि स्टेप डाऊन फडणवीसांनी होणं हा एकच उपाय आहे. कारण मुख्यमंत्री जवळजवळ जरांगेच आहेत महाराष्ट्राचे. ते सांगतील ते लोक ऐकतील. जरांगेने सांगितलं बिल्डिंगच्या 25व्या माळ्यावर जा आणि उडी मारा आणि जीव द्या, तर लोक तसंही करतील. इतका ज्या माणसाचा होल्ड आहे लोकांच्या मनावर, तर मग जाऊ दे ना तुम्ही. म्हणजे फडणवीसांनी बाजूला झालेलं बरं असं मला वाटतंय. म्हणजे गव्हर्नमेंट उठवायचा प्रयत्नच नाही, फक्त मुख्यमंत्री बदला की झालं. म्हणजे सोल्युशन आहे. म्हणजे गव्हर्नमेंट नव्हे, फडणवीस सुटतील शिव्याशापातून, तापातून. मला माहिती आहे त्यांना कसला भयंकर मनस्ताप होत असेल जेव्हा तुमची काहीही चूक नसताना लोक तुम्हाला शिवीगाळ ओपनली करत असतात. तेव्हा काय मनाला त्रास होतो. या अवस्थेतून मीही काही काळ गेलेलो आहे. या अवस्थेतून फडणवीस ज्या आत्ता अवस्थेत आहे त्या अवस्थेत माझ्या संसारातून पण मी काही काळ गेलेलो आहे की तुम्हाला तुमची काही चूक नसताना लोक तुम्हाला 24 तास शिव्या देत असतात. फार भयंकर प्रकार आहे हा. तर मला असं वाटतं ते बाजूला होतील. म्हणजे गव्हर्नमेंट जे उलथवणार असं म्हणतोय जरांगे, तो गव्हर्नमेंट नाही उलथवणार, फक्त फडणवीसांना घालवेल. एवढं तरी त्याचा सक्सेस आता मला वाटतंय सध्या या दिशेला. बघूया पुढे काय होतं ते. धन्यवाद.